मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाली आहे का असा एक सवाल उपस्थित होतो। गिरीश महाजनांची निधीची मागणी अजितदादांनी फेटाळली असं संजय राऊत म्हणाले, तर अजितदादा म्हणाले जमीन विकून तुम्हाला पैसे देऊ का असंही संजय राऊत म्हणाले। निधीवरून अजित पवार आणि महाजनांमध्ये वाद झाल्याचा दावा आज संजय राऊत यांनी केला। ते माझा पक्षाचा संबंधच येत नाही, तो सर्व पक्षाला फायदेशीर आहे। कारण आदिवासी समाज हा फक्त माझ्याच मतदारसंघात नाही, माझ्या मतदारसंघात 50,000 आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक जवळपास 20 ते 25 आदिवासी बांधव आमदार आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे असतील ते कदाचित, पण त्या सगळ्या आमदारांची मागणी आहे। आम्ही एकत्रितपणे प्रस्ताव दिलेला आहे, सर्व आमदारांनी कमिटी स्थापन करून प्रस्ताव दिलेला आहे, कलेक्टर दिला आहे, सन्माननीय अजितदादा पवारांना दिला आहे, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिला आहे। त्यामुळे आम्ही सर्वांना ते प्रस्ताव दिलेले आहेत, फक्त फाईल ग्रामविकास विभागाकडे पडून आहे। त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये असं आलं की कुठेतरी यांना पैसे देत आहे आणि आमच्या विभागाला पैसे कमी मिळत आहे। त्यांच्या विभागाकडनं मी पैसे मागत नाही, ग्रामविकास विभागाकडनं त्यांना मी गिरीश महाजनांना अनेक वेळा सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या विभागाकडनं 1 रुपया देऊ नका। गिरीश महाजन हे निधी मागत होते अर्थमंत्री अजित पवारांकडे कॅबिनेटमध्ये, आणि अर्थमंत्री म्हणतात आता मी महाराष्ट्राच्या जमिनी विकून तुम्हाला पैसे देऊ का। ही वेळ या राज्यावर आलेली असताना केंद्र सरकारचं जर आमच्याकडे लक्ष नसेल, आमचाच पैसा तुम्ही घेताय आणि आमच्या दातावरती तुम्ही काय चिंचोके मारताय, हे किती काळ चालणार। म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला विचार करावा लागेल आणि नक्कीच जनता विचार केल्याशिवाय राहणार नाही। तर याच संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। अजय, आपण पाहतोय की संजय राऊतांनी हे आरोप केलेत, अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याचे त्यांनी आरोप केलेत। काय नेमकं तथ्य, असं काही घडल्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? विक्रांत, खरं तर काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीत आता जर आपण पाहिलं तर 4 महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि त्यासाठी प्रत्येक आमदार किंवा मंत्री महोदय असतील ते आपल्या विधानसभा क्षेत्रात जे ते विकास कामं करण्यासाठी किंवा मग कामं करण्यासाठी जे ते निधी मागण्यासाठी आता सगळेच आग्रही झालेले आहेत। त्यातच काल जे ग्रामविकास मंत्री आहेत गिरीश महाजन यांनी कालच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जे ती निधी मागितला, तो 15-25 योजनांसाठी निधी जो आहे तो मागण्यात आला होता आणि त्याच्यावर अजित पवारांनी प्रत्येक वेळी ज्याप्रमाणे मिश्किलपणे अजित पवार उत्तर देतात त्याच अनुषंगाने उत्तर दिलं की आता निधी नाहीये तर मग राज्यातल्या जमिनी विकून निधी आणू का। ही माहिती जी आहे ती काही मंत्रिमंडळातल्या नेत्यांकडूनच आपल्याला आलेली पाहायला मिळते आणि त्याच्यावर आता संजय राऊत यांनी सुद्धा टीका केलेली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यासोबतच आणखी एक मंत्री याच मंत्रिमंडळातला त्यांनीही सुद्धा निधी मागितला पण दिला नाही। पण पुढे जाऊन जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघात एका पुतळ्यासाठी जो तो कोटींचा निधी जो आहे तो देण्याची तयारी अजित पवार यांनी दाखवली असं सुद्धा म्हटलं जातं। त्याचा प्रस्ताव स्वतः अजित पवार यांनी मांडला होता आणि त्याच्यानंतर गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं की एकीकडे निधी नाही असं म्हणतात ते, मग नको तो खर्च कशाला करायचा, हा प्रस्ताव आताच देणं गरजेचं आहे। त्यामुळे निधी घेण्याच्या प्रक्रियेत आता विधी आलेले आहेत असं एकंदरीत दुविधा निर्माण झाली का या संपूर्ण महायुतीत, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण की भाजपच्या मंत्र्याला निधी पाहिजे पण अजित पवार जे त्यांच्याकडून तो निधी देण्यात आलेला आहे। त्याच्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता नुकतंच अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनात लाखो कोटींच्या योजना ज्या आहेत त्याचा घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आणि त्यामुळे आधीच कर्जाचा भार जो आहे तो ह्या महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर आलेला आहे। त्यामुळे सगळं पुढे जाऊन जर पाहिलं तर 4 महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे फक्त ग्रामविकास मंत्रीच नाही तर अनेक मंत्री अनेक आमदार जे ते आपल्या भागासाठी निधी मागतील, कारण की विकास कामं करून पुढच्या निवडणुकींना सामोरे जावं लागेल आणि त्यावेळेस हा संपूर्ण लढा जो आहे तो अजित पवारांना या आमदार 288चं संख्याबळ असो किंवा मग या मंत्र्यांचं संख्याबळ असो यांच्या समोर देताना अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या समोर त्यांना पाहायला मिळतील। पण काल अजित पवार यांनी मिश्किल टोला मारलेला आहे की आता निधी नाहीये, पैसे नाहीयेत तर मग काय राज्यातल्या जमिनी विकून आता तुम्हाला पैसे देऊ का, हा एक टोला जो आहे तो लगावलेला पाहायला मिळाला आणि त्यालाच प्रत्युत्तर त्याच मंत्रिमंडळ बैठकीत गिरीश महाजन यांनी ज्यावेळेस माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघाचा मुद्दा आला त्यावेळेस दिलेलं की नको तो खर्च कशाला। त्यामुळे आता ह्या महायुतीत जे ती एकंदरीत वादाची ठिणगी पडले का, हा एक महत्त्वाचा मुद्दा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर पाहिला तर अनेक भागात अनेक योजनांचा निधी जो आहे तो पोहोचलेला नाही। या सरकारने आताच नुकतंच झालेलं अधिवेशन आहे त्याच्यात अनेक योजनांचा घोषणा ज्या आहेत त्या केलेल्या आहेत। त्यामुळे तुमचा मुद्दा जो आहे तो लक्षात आलेला आहे। तुम्ही जसं म्हणालात अजित पवार यांनी स्वभावाप्रमाणे मिश्किल टिप्पणी जरी केली असली तरी सुद्धा निधीवरून आता महायुतीमध्ये दुसफूस सुरू झाली आहे का, अशी एक चर्चा सुरू झाली असणार आहे राजकीय वर्तुळामध्ये।